नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. आज शिक्षणाच्या वाटा रुंदावत चालल्यात आणि तितकीच स्पर्धा देखील वाढली आहे. करिअरच्या वेगवेगळ्या संधी, बिझनेस नेमका कसा करायचा, स्टार्टअप, बँकिंग, IT, कॉमर्स क्षेत्रातील संधी, त्याचबरोबर आरोग्यविषयक तक्रारी आणि समस्या या सगळ्याविषयी आपण मार्गदर्शन ह्या कार्यक्रमात तज्ज्ञ मंडळींकडून घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत मेंदू व मणक्याच्या गाठी या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत डॉक्टर समीर फुटाणे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर फुटाणे यांचा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर समीर फुटाणे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर फुटाणे यांनी आपलं पदवी आणि पदव्युत्तर प्रशिक्षण हे प्रतिष्ठित सेट मेडिकल एज्युकेशन कॉलेजमध्ये आणि KEM हॉस्पिटलमधून पूर्ण केलंय. न्यूरोसर्जरीचं त्यांनी उच्च शिक्षण PGI चंदीगड इथून घेतलं आणि मेंदू आणि मणक्याच्या जटिल शस्त्रक्रिया संदर्भात त्यांचे जवळपास 25हून अधिक शोध निबंध आंतरराष्ट्रीय मानकी जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेत. मेंदू आणि मणक्याच्या क्लिष्ट आजारांवर उपचार करण्याचा त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. चला तर आज आपण मेंदू आणि मणक्याच्या गाठींविषयी अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर फुटाणे यांच्याकडूनच. तेव्हा लगेच चर्चेकडे वळूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. मेंदू आणि मणक्याच्या गाठींसंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर सांगा की मेंदू किंवा मणक्याच्या ज्या गाठी असतात तो हा विषय जो आहे तो कितपत गंभीर आहे? असं आहे बघा, नवीन तंत्रज्ञानाने किडनी बदलता येते, लिव्हर बदलता येतं, चेहऱ्याचं ट्रान्सप्लांट होतं, फुफ्फुसं बदलता येतं, इनफॅक्ट हार्टसुद्धा बदलता येतं. मेंदू नाही बदलता येत, कारण मेंदू बदलण्याचं तंत्रज्ञान अजून तरी अवगत आपल्याला झालेलं नाही आहे. कारण मेंदू बदलला तर माणूसच बदलून जायचा. दुसरं असं की मेंदूची जी रचना आहे ती एखाद्या स्विचबोर्डसारखी, म्हणजे एखाद्या स्विचबोर्डवरती एक बटन आहे आणि ते बटन एका विशिष्ट उपकरणासाठी जोडलेलं असतं. तर त्याच प्रकारे मेंदूतला प्रत्येक भाग, प्रत्येक पार्ट, प्रत्येक कण हा शरीराच्या कुठल्या ना कुठल्या प्रक्रियेशी संबंधित आहे. त्याच्यामुळे याला मार्जिन अजिबात नसते. जसं लिव्हरमध्ये अर्धा 1/4 भाग जरी खराब झाला तरी उर्वरित लिव्हर काम करू शकतं. त्या प्रकारे ब्रेनचं तसं होत नाही. त्याचा एक पार्ट जर डॅमेज झाला तर ती शरीर प्रक्रिया त्वरित बंद पडते. त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये होणाऱ्या गाठी किंवा त्याच्यामध्ये होणारे आजार हे नक्कीच गंभीर असे आपल्याला ठरता येतात. बरोबर. दुसरं असं की हे जे मेंदूचे ट्युमर्स असतात हे अजिबात डिस्क्रिमिनेट करत नाही किंवा भेदभाव करत नाही. कुठलाही आर्थिक स्तर असो, सामाजिक स्तर असो, वय काही असो, अगदी नवजात बालकापासून ते 100च्या आजोबांपर्यंत कोणालाही आणि कधीही कुठल्याही वेळेला हा ब्रेन ट्युमर उद्भवू शकतो. इनफॅक्ट लहान मुलांमध्ये, म्हणजे 14 वर्षांच्या लहान मुलांमध्ये तर वन ऑफ द मोस्ट कॉमन कॅन्सर हा ब्रेन ट्युमर म्हणून समजला जातो. बरं, याचं असं आहे की हा नक्की होतो कशामुळे ह्याची कारणं सुद्धा बऱ्यापैकी अंधारात आहेत किंवा त्याच्यावरती असं ठोस संशोधन आपल्याकडे नाही. जे काही सध्याचे एव्हिडन्सेस आहेत त्यानुसार सिगरेट स्मोकिंग झालं किंवा पेस्टिसाइड झाले किंवा केमिकल तणनाशक वगैरे झाले किंवा काही रबर इंडस्ट्रीमधले केमिकल झाले आणि काही अनुवांशिक आजार याच्यामुळेच तो ट्युमर होतो असं एक सध्या तरी लक्षात आहे, चित्र आहे त्याच्यात. आता आपण विषय म्हणजे त्याच्याबद्दलच बोलतोय तर एक मुद्द्याला मी नक्की हात घालू इच्छितो, ते म्हणजे मोबाईलमुळे ब्रेन ट्युमर होतो का, हा एक सध्या फारच गैरसमज असं नाही म्हणता येणार. कारण त्याच्या मागची जी संकल्पना आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे मेंदूला नक्कीच इफेक्ट करतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे, तो त्याच्यामध्ये ट्युमर होण्याची एक संभावना असू शकते. पण आपल्याकडे अजूनही स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट असा काही ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर छाती ठोकपणे असं म्हणणं चुकीचं राहील. पण ऍट द सेम टाइम मी असं पण म्हणेल, लहान मुलांचा मेंदू हा ग्रोईंग ब्रेन असतो, तो वाढणारा मेंदू असतो. तेव्हा त्या वेळेत असलेलं मोबाईलचं रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शक्यतो अवॉइड केलेलं कधी पण योग्य ठरेल. इव्हन ॲडल्ट्सनी सुद्धा जर वायरवाले हँड्स फ्री वापरले तर डायरेक्ट जे मोबाईलचं रेडिएशन मेंदूपर्यंत पोहोचू शकतं त्याची कदाचित थोडी शक्यता कमी होऊ शकते. म्हणजे त्याचा फायदा खरं तर होऊ शकतो. बरोबर आहे. त्याचबरोबर आता तुम्ही मगाशी एक मुद्दा सांगितलात की ब्रेन ट्युमर किंवा हा ब्रेन कॅन्सर असतो का, त्याबद्दल थोडंसं विचारायचं. कारण की अनेकांना हाच प्रश्न पडतो की ब्रेन ट्युमर झाला म्हणजे मला ब्रेनचा कॅन्सर झालाय की काय. तर ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? ब्रेन ट्युमर म्हणजेच ब्रेन कॅन्सर आहे? येस, नाही. आता ऍक्च्युली आपण एक छोटंसं क्लासिफिकेशन सांगतो किंवा एक ब्रेन ट्युमर्स एक ढोबळमानाने आम्ही वर्गीकरण करतो. अगदी सिंपल. मेंदूतनं उगवणारे ट्युमर, मेंदूच्या आसपासनं भागातनं येणारे ट्युमर, म्हणजे जसं कान ना घसा झाला किंवा डोक्याची गवटी झाली किंवा डोळ्याचा भाग झाला, इथनं येणारे ट्युमर आणि जे मेंदूपर्यंत पोहोचत आहेत. आणि तिसरा प्रकार म्हणजे इतर शरीरातला कॅन्सर, म्हणजे जसा स्तनाचा कॅन्सर झाला, फुफ्फुसांचा कॅन्सर झाला किंवा किडनीचा कॅन्सर झाला, जो रक्तवाहिनीतनं जाऊन मेंदूपर्यंत पोहोचतो आहे. आणि ह्या गाठी बऱ्यापैकी कॉमन असतात. सो हे मेंदूतनं बाहेरनं येणारे कॅन्सर झाले. आता मेंदूच्या आतल्या ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये ग्लायोब्लास्टोमा, मेडुलोब्लास्टोमा हे 2 ज्या सबटाइप्स आहेत यांनाच फक्त कॅन्सर किंवा कर्करोगासारखं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याच्याऐवजी एक मोठा स्पेक्ट्रम आहे ज्याच्यात मेनिंजिओमा, श्वानोमा,
पियुषिका ग्रंथीच्या ट्युमर्स म्हणजे पिच्युटरी ग्लँड्सचे ट्युमर्स आणि किंवा व्हेरियस प्रकारच्या सिस्ट किंवा जन्मजात असलेल्या किंवा नंतर एक्वायर झालेल्या, तर हा एक मोठा भाग हा बिनाईन किंवा साधारण ट्युमर्सचा असतो. अर्थात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मेंदूच्या आजारांमध्ये तो आजार कर्करोगाचा आहे की साधा ट्युमर आहे हा फरक जास्त पडत नाही, कारण की मूळ मेंदूच्या कुठल्या जागेवरती ती ट्युमर उद्भवलेला आहे याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अगदी साधी गाठ सुद्धा जर मेंदूच्या अशा भागात असेल की जिथून आपले महत्वाचे शरीर प्रक्रिया नियंत्रित केल्या जातात, तर ती नक्कीच धोकादायक जास्त ठरते दॅन एखादा कॅन्सर की जो अतिशय वरवरच्या भागात आलेला आहे. बरं. सो त्याच्यामध्ये ट्युमर आणि पण अर्थातच मेंदूचा जो कर्करोग आहे हा अजिबात दाद देणारा रोग आहे, ज्याला ग्लायोब्लास्टोमा असं म्हणतात. बरं. तो बऱ्याच अंशी कुठल्याही उपचारांना ट्रीटमेंटला दाद देत नाही. पटकन लवकर दाद देत नाही. तो त्याच्यामध्ये आयुष्याची कालमर्यादा पण फारच मर्यादित राहते. बरोबर बरोबर. म्हणजे थोडक्यात जो ब्रेन ट्युमर झालेला पेशंट आहे त्याने घाबरायचं कारण नाही, त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करू शकतो. नक्कीच नक्कीच. बरोबर. पण मग ब्रेन कॅन्सर झालेल्या पेशंटवरती तितकीशी काही ट्रीटमेंट जरी असूनही काही त्याचा फायदा होत नाही पेशंटला. अनेकदा असं होतं की तुमच्याकडे येणारे पेशंट जेव्हा कन्सल्टिंगला येतात तेव्हा म्हणतात की माझं सारखं डोकं दुखतंय, वारंवार डोकं दुखतंय, मग मला ब्रेन ट्युमर आहे का असा त्यांना प्रश्न पडतो. आणि अर्थातच ह्याचा माग आपण नंतर निदान वगैरे करून नेमकं काय झालंय, का डोकं दुखतंय ह्याची कारणं शोधू शकतो. पण असं होतं का हो की ब्रेन ट्युमर असेल तर सारखं डोकं दुखतं? ऍक्च्युली डोकेदुखी हा एक अतिशय कॉमन आजार आहे. पेशंट पासून ते न्यूरोसर्जन पर्यंत सगळ्यांचं डोकं दुखतं. त्याच्यामुळे सगळ्यांनाच ट्युमर झालंय असं तर काही आपल्याला निदान करता येऊ शकत नाही. इनफॅक्ट ब्रेन ट्युमर आहे आणि डोकं दुखतंय असं कोरिलेशन दरवेळेला होणंच फारच रेअरली असतं. त्याच्यामुळे डोकेदुखीला सरसकट ब्रेन ट्युमर असेल का असं मनात शंका बाळगण्याचं खरं तर प्रॅक्टिकली काही कारण नाहीये. त्यासाठी बरीच कॉमन कारणं अवेलेबल आहेत. दुसरं असं फक्त एक सबटाईप असतो की अगदी सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्यावर तीव्र कपाळ शूळ झालेला आहे, ज्याच्यामध्ये उलट्या पण होत आहेत आणि माणूस बेशुद्ध पडतोय, किंवा त्याला फिट येते आहे. आकडी येणं हा मेंदूच्या ट्युमरचा एक महत्वाचं सिम्पटम मी मानेल. त्याच्याशिवाय काही स्पेसिफिक सिम्पटम्स म्हणजे आता डोळ्याच्या भागातला ट्युमर असेल तर नजर अधू होणं, कानाच्या भागातला असेल तर ऐकायला कमी येणं, एखादा चेहरा, एका बाजूचा चेहरा, हात आणि पाय याच्यामध्ये कमजोरी येत जाणं, या गोष्टीला मेंदूच्या ट्युमरचं लक्षण नक्कीच मानता येऊ शकतं. अर्थात ही सगळी सिस्टम स्लोली सुरू होते, एकदम अॅक्युटली होते असं जरुरी नाहीये. तिसरा अजून एक महत्वाचा प्रकार असतो ते म्हणजे व्यक्तिमत्वातील बदल. एक असा आनंदी उत्साही व्यक्ती असेल आणि तो एकदम असा शामळ होऊन गेला, अजिबात काही बोलत नाहीये, गप्प बसू नये, रेग्युलर इंटरेस्टमध्ये घेत नाहीये, साधारण गोष्टींचा आंघोळ केली का, जेवण केली का, या गोष्टीचाही विसर पडतो आहे, तर अशामध्ये सुद्धा ब्रेन ट्युमरची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात जे मानसिक रोग आहेत, नैराश्य वगैरे, हे त्याच्यामधनं रूल आउट करणं सगळ्यात आधी गरजेचं असतं. तुमचे डॉक्टर हे तपासण्या करून MRI वगैरे करतात आणि MRI किंवा CT स्कॅन मध्ये ट्युमरचं निदान युजली केलं जातं. बरोबर. पण मग बऱ्याचदा असं होतं की चष्म्याचा नंबर वाढला असेल तरी देखील डोकेदुखी होते, हे कितपत खरं आहे? हो, ते पण पॉसिबल आहे, कारण फ्रंटल डोकेदुखी आणि एस्पेशली लहान मुलांमध्ये ज्यांची उंची वाढत असते त्याच्यामध्ये चष्म्याचा नंबर बदलत राहतो आणि तो डोळा आकसून ते बघण्याची नजर ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवसाच्या वेळेला डोकं जास्त दुखतं. सो डोकेदुखीसाठी मायग्रेन झालं, ह्या प्रकारची दुखणं, अगदी साधारण अपचनने सुद्धा डोकं दुखू शकतं. तर त्याला अनेक कारण आहेत. पण तुम्ही आता मगाशी सिम्पटम्स सांगितले, म्हणजे साधारणतः सकाळी उठल्यावरती जे सिम्पटम्स तुम्हाला दिसलं तर नक्कीच त्याचं निदान करून घेणं तितकंच आवश्यक आहे. बरोबर आहे. जेव्हा आपण ब्रेन ट्युमरचा विषय काढतो तेव्हा ब्रेन ट्युमरवरती इलाज म्हणून ऑपरेशन हे एकमेव इलाज आहे का? कारण की ऑपरेशनला थोडेसे पेशंट घाबरत असतात, त्यांचे नातेवाईकही तितकेच घाबरत असतात, पॅनिक होतात. तर ऑपरेशन हा एकमेव इलाज आहे की औषधोपचाराने ब्रेन ट्युमर नाहीसा होऊ शकतो? ऑपरेशनची सगळ्यांनाच भीती वाटते, त्याआधी ब्रेनचं ऑपरेशन म्हटलं की भीती साहजिकच वाटणार. पण मी त्याच्या मागचं एक कारण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे, ट्युमर हा एक मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. कसं एखाद्या आपल्या लिफ्टमध्ये समजा 5 जण बसू शकतात आणि त्याच्यामध्ये जर 7 जण घुसले तर बाकीचे लोक चेंगरले जातील. सो त्याच्याप्रमाणे ही जी कवटी आहे ही लिमिटेड आहे. त्याच्यामध्ये मेंदूच्या भोवतालचं पाणी आणि रक्तवाहिनी यांच्यापुरतीच जागा असते. जेव्हा हा ट्युमर एक आगंतुक म्हणून त्याच्यामध्ये येतो तर हा बाकीच्या लोकांना धक्का मारतो आणि त्यांना ते दाबतो आणि मग पेशंटला सिम्पटम्स सुरू होतात. तेव्हा हा मेकॅनिकल प्रॉब्लेम औषध नुसतं शिंपडून किंवा टाकून बरा होईल असे सध्या तरी टेक्निक अवेलेबल नाही आहेत. एक फक्त मोजके काही आजार पकडले जसे लिम्फोमा वगैरे आहे की त्याच्यामध्ये औषधांचा फरक पडतो. बाकी बहुतांशी ट्युमर्सना ऑपरेशन गरजेचं राहतं. कसं आहे, ऑपरेशनचा उद्देश 3 असतात. ते म्हणजे एकतर प्रेशर सिम्पटम्स कमी करणे, म्हणजे त्याच्यामुळे जो काही दाब पडतोय तो कमी करणे. दुसरं, ती गाठ काढून तपासणीला पाठवणे पॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनसाठी, आणि नक्की कुठल्या टाईपचा ट्युमर आहे आणि मग त्याला नंतर काय ट्रीटमेंट द्यायची ह्याची पण आपल्याला गोष्ट ठरवता येते.
आणि तिसरं असं की जे काही त्याच्यामधनं सिम्पटम्स येत आहेत ते काही प्रमाणात आपल्याला एलिव्हेट करता येऊ शकतात. शिवाय त्याच्यानंतर जर रेडिएशन आणि किमोथेरपी लागली तर त्याचा त्याला नक्कीच वापर होतो, कारण ट्युमरचा आकार कमी होऊन जातो त्याच्यामध्ये. जसं आपण म्हटलं की ट्युमर, मेंदूचा प्रत्येक पार्ट हा इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यामुळे नुसतं ट्युमर इजा करत नाही, तर बरेचदा ऑपरेशननी आपण त्या जागेपर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा सुद्धा ब्रेनला इजा होत राहते. बरं. तेव्हा ती मिनिमम इजा करून तो मॅक्झिमम बेनिफिट साध्य करणे हे त्याच्यामधलं कुशल किंवा त्याच्यामधलं असतं, कौशल्य असतं डॉक्टरांचं. कौशल्य खरंय, असतं खरंय. त्याच्यामध्ये. पण बहुतांशी मी म्हणेल की बहुतांशी पेशंट हे जर वेळेत डायग्नोज झाले आणि त्यांचं वेळेत व्यवस्थित प्रकारे ऑपरेशन झालं तर ते बऱ्यापैकी रेग्युलर आपलं लाईफ आयुष्यात जगू शकतात. त्याच्यामध्ये बरोबर. तरी काही शंका राहणार नाही. बरोबर. पण मग हे तुम्ही जेव्हा ऑपरेशन करतात, हे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट स्वतःच्या पायावरती अगदी योग्यपणे उभं राहू शकतो का? कारण की परावलंबी जीवनही अनेक पेशंट अगदीच, अगदीच. जगतात असं ऐकून आहोत. बरोबर आहे. त्यामध्ये कितपत तथ्य मग? कसं आहे, आमचं न्यूरोसर्जरीमध्ये संकल्पना आहे मॅक्झिमम सेफ रिसेक्शन, म्हणजे कमीत कमी मेंदूला इजा होऊन जास्तीत जास्त त्यातनं हे काढणे, ट्युमर काढणे. बरेचदा जर मेंदूच्या महत्वाच्या भागाला ट्युमर चिटकलेला असेल तर तेवढा ट्युमर कदाचित सोडूनही द्यावा लागतो, कारण तो जर खूप जास्त इजा करणार असेल तर एक डिसेबल्ड पेशंट देण्यात आपल्याला काही पॉईंट नसतो. मेंदूचे सगळे ट्युमर वापस येतात किंवा ते रिग्रो होतात, फक्त त्यांचा वाढण्याचा आणि जो वेग असतो तो कमी जास्त प्रमाणात असतो. तर त्याच्यामुळे जर असा एखादा वयस्कर पेशंट आहे की ज्याच्यामध्ये अगदी हळू वाढणारा पेशंट ट्युमर आहे, सो त्याला कदाचित ऑपरेशनची गरज सुद्धा लागत नाही. त्याला आम्ही जस्ट एक रेग्युलर आपण MRI किंवा CT स्कॅन करून ऑब्झर्व करू असं सुद्धा सजेशन बरेचदा देण्यात येतं आणि ते तितकंच योग्य पण आहे. बरेचदा तरुण पेशंटमध्ये सुद्धा अशा प्रकारचा उपचार अवलंबिला जातो, कारण अगदीच इन्सिडेंटली नुसतं काहीतरी डोकं दुखतंय म्हणून CT स्कॅन केला, छोटासा ट्युमर दिसतो आहे, जर त्याला काही फार सिग्निफिकंट नाहीये, सिम्पटम्स नाहीये, तर त्याला वी कॅन लेट इट बी. बरं. पण मग त्यावरती औषधोपचार आपण घेऊ शकतो? औषधोपचार म्हणजे त्याचे फक्त सिम्पटम्स, म्हणजे फिट जर येत असेल तर फिटच्या पुरती औषधं देणं, हे एवढंच त्याच्यामध्ये असतं. बाकी त्याच्यामुळे फार काही सिम्पटम्स येत असतील असं काही दरवेळेला पॉसिबल नाही. त्याच्यामुळे त्या पेशंटला काही त्रास होत नाही? होत नाही. ते इन्सिडेंटली, म्हणजे अचानकपणे आपण काहीतरी एक तपासणी करायला गेलो आणि त्यात सापडलेले जे ट्युमर असतात, अशा प्रकारचे ट्युमर्स बहुतांशी अशा प्रकारे ट्रीट केले जातात. बरोबर. सिम्पटम असल्याशिवाय नाही. एकदा जर ट्युमर झाला तर वारंवार होण्याचे चान्सेसही तितकेच असतात का? हो, कारण ती जे ट्युमर आहे, जसं मी म्हटलं, आपण पूर्णपणे मेंदूच्या याला काढत नाही, तर काही निवडक ट्युमर सोडतात. बहुतांशी ट्युमर म्हणजे एस्पेशली जो ग्लायोमा असतो, तो हा वारंवार वापस येण्याचे चान्सेस मात्र नक्कीच असतात. पण मग हा ग्लायोमा वारंवार जर होत असेल तर मग त्याच्यावरती प्रतिबंध काही त्याच्यासाठी रेडिएशन आणि किमोथेरपी ऍडज्युव्हंटली दिली जाते, किंवा ऍडज्युव्हंट म्हणजे त्याच्यानंतर एक पूरक थेरपी म्हणून दिली जाते. त्याच्यामध्ये म्हणजे असं समजा की गाडीचा जो वेग आहे, समजा ती 4थ्या गिअरला चालत असेल तर ते आपण ते फर्स्ट किंवा सेकंड गिअरला घेऊन येतो, गाडी थांबवू नाही शकत. बरोबर. पण त्याची जी गती असते ती बऱ्यापैकी कमी प्रमाणात करता येते आणि जेणेकरून त्याचं उर्वरित आयुष्य सुखकर होऊ शकतं. बरोबर. जेव्हा तुम्ही म्हणतात की ऑपरेशन नंतर उर्वरित आयुष्य त्याचं सुखकर होऊ शकतं, मात्र कुठल्याही एखाद्या गोष्ट म्हणजे अति आवाज असेल किंवा अति कामाचा ताण झाला तर त्या व्यक्तीला तितकाच त्रास होतो का? इट डिपेंड्स ऍक्च्युली, वैयक्तिक सेन्सिटिव्हिटीवरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत. बरं. की आता काही जणांना जर प्रेशर जास्त किंवा विसर होतो एखाद्या गोष्टीचा, असंही होतं? इट डिपेंड्स की ट्युमर नक्की कुठल्या भागात आहे. जर तो मेमरी रिलेटेड पार्टमध्ये असेल तर नक्कीच त्यांना विसर पडू शकतो किंवा हे पडू शकतो. अर्थात ह्या सगळ्या सिम्पटम्स बहुतांशी पेशंटला ट्युमरमुळेच आधी झालेले असतात. हे ऑपरेशनमुळे निर्माण नाही होत, ते ट्युमरमुळेच आधी झालेले असतात. इनफॅक्ट ऑपरेशन केल्यानंतर बऱ्यापैकी सिम्पटम्स त्यांचे रिलीव्ह होतात किंवा कमी होऊन जातात. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन करतो, ह्याला आपण पूर्णपणे ओपन ऑपरेशन करायचं असतं की इतर काही ऑपरेशनच्या टेक्निक्स आता उपलब्ध आहेत? डेफिनेटली. कसं आहे, ॲक्च्युली ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन हे बहुतांशी सूक्ष्मदर्शक यंत्रकातनं केलं जातं, ज्याला आम्ही सर्जिकल मायक्रोस्कोप असं म्हणतो. त्याच्यामध्ये म्हणजे एक ते असं यंत्र असतं की ज्याच्यामधनं ट्युमर आणि नॉर्मल ब्रेन याच्यातला जो फरक आहे तो एनलार्ज होऊन किंवा वृद्धिंगत होऊन दिसतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे फक्त आपल्याला जो काही अटॅक आहे हा ट्युमरवर करता येतो आणि नॉर्मल ब्रेनला स्पेअर करता येतं. अर्थात सूक्ष्मदर्शक यंत्रकाचे जसे फायदे असले तरी पण सुद्धा हा बिन टाकायचा असतो किंवा असं असतो असं नाहीये. कवटी काढूनच त्या ऑपरेशन आपल्या गाठीपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. जर गाठ अतिशय डीप असेल किंवा छोटी असेल आणि अतिशय खोलवर असेल तर त्याच्यामध्ये स्टिरिओटॅक्सी किंवा एक फ्रेम लावून डायरेक्ट एक बारीक निडलनी ते ट्युमरची जी काही गाठ आहे ती काढून त्याचा आपण तुकडा सुद्धा काढू शकतो. बरं. दुसरा प्रश्न आम्हाला विचारला जातो म्हणजे एंडोस्कोप किंवा दुर्बीण याच्यामध्ये कितपत वापरली जाते. तर दुर्बीणचा वापर 2 ठिकाणी केला जातो, याच्यामध्ये रेग्युलरली केला जातो. ते म्हणजे जे मेंदूच्या तळाशी असलेले ट्युमर्स आहेत तर त्यांच्यामध्ये जे नाकातनं किंवा तोंडातनं ऍक्सेसिबल आहे तर त्यांच्यामध्ये दुर्बीण टाकून अगदी काही स्कार नाही तर ऑपरेशन झालंय असं सुद्धा समजत नाही. एस्पेशली पिच्युटरी किंवा पियुषिका ग्रंथीचे जे ट्युमर असतात आणि त्याच्यामध्ये रिझल्ट सुद्धा खूप चांगले असतात आणि ते अतिशय साधे ट्युमर असतात.
तर ते करता येऊ शकतात. दुसरं, मेंदूमध्ये ज्या पाण्याच्या पिशव्या असतात सो त्यांच्यामध्ये सुद्धा डायरेक्टली पंक्चर करून ते ट्युमर किंवा जे काही छोटे सिस्ट असतील ते काढणं सोपं ठरतं. पण अदरवाईज गोष्ट फरक असा आहे की पोटाचे ऑपरेशन दुर्बिणीने होतात, पण मेंदूमध्ये फरक असा आहे की कवटी लिमिटेड आहे, ती काही पोटासारखी एक्सपान्साईल नाहीये किंवा वाढू शकते असं नाहीये. शिवाय पोटात अनेक अवयव असतात, पण मेंदू हा एक एकसंध अवयव आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सरसकट दुर्बीण टाकून सगळे ऑपरेशन करता येतील असं पॉसिबल होणार नाहीये त्याच्यामध्ये. शिवाय आधुनिक तंत्रज्ञान बरंच अवेलेबल असतं त्याच्यासाठी, जसं न्यूरो नॅव्हिगेशन म्हणतात. म्हणजे जसं आपल्याला कारमध्ये जीपीएस असतं की आपल्याला जो रस्ता दिसत नाहीये तो तिथपर्यंत जाण्यासाठी, तसं मेंदूतलं विशिष्ट जागेपर्यंत जी अशी क्लिष्ट किंवा आतली जागा आहे ती शोधण्यासाठी न्यूरो नॅव्हिगेशन नावाचं तंत्रज्ञान असतं की ज्याच्यामध्ये आपण बरोबर त्या गाठीपर्यंत मिनिमम इजा करून किंवा मिनिमम डिस्टन्समध्ये पोहोचू शकतो. दुसरं अजून ट्युमर तो कट करण्यासाठी किंवा तो बाहेर काढण्यासाठी क्युझा नावाचं तंत्रज्ञान असतं की ज्याच्यामध्ये जोरात साऊंड वेव्स आणि सक्शन केलं जातं. त्याच्यामुळे ट्युमर हा बाजूच्या ब्रेनला न धक्का लागता हळुवारपणे काढला जातो, आणि तो जितका हळुवारपणे काढला जातो तितकंच पेशंटचं आउटकम त्याच्यामध्ये चांगला असतो किंवा त्याचं पुढची रिकव्हरी ही सेफ राहते. म्हणजे थोडक्यात म्हणजे मेंदूच्या जरी गाठी झाल्या किंवा ब्रेन ट्युमर झाला तरी घाबरून जायचं कारण नाही, कारण की तितकी टेक्नॉलॉजी, मेडिकल सायन्स तितकंच ॲडव्हान्स झालेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती व्यक्ती आहे जी पेशंट असेल ती नक्कीच आपलं स्वतःचं आयुष्य खूप चांगल्या आनंदाने खरं तर जगू शकते. अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मणक्या संदर्भात, कारण की मणक्याबद्दल अजून आपण मणक्याच्या गाठी हे कधी ऐकलेलं नाहीये. म्हणजे मणक्याला खरंच गाठी होतात का निर्माण, त्याविषयी काय सांगा? येस, ऍक्च्युली तुमचं म्हणणं बरोबर आहे. मणक्याच्या गाठी म्हणजे अक्षरशः 10 लाखात एखाद 2 पेशंटला उद्भवतात, इतकं त्याचं प्रमाण कमी आहे. आता ते गाठी कशा होतात, जसं आपण मेंदूच्या ट्युमरचं वर्गीकरण केलं त्याच प्रकारे या ट्युमर्सचं पण आपण एक क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण असं करू शकतो. सिंपल एक लक्षात घ्यायला पाहिजे, मज्जारज्जू जी असते ही मेंदूचंच एक शेपूट असतं, जे पाठीपर्यंत पोहोचलं जातं. सो मेंदूतनं होणारा जो काही करंट किंवा जे काही मेंदूने दिलेले संदेश आहेत ते शरीराच्या हातापायापर्यंत पोहोचवणारं जे वहन करणारं जे काम असतं ते करतं. आणि ही जी मज्जारज्जू असते ही अक्षरशः तर्जनी एवढी जाड आणि लोण्यासारखी मऊ असते. इतकी ते सॉफ्ट असते, आणि त्याच्यामुळे त्याला प्रोटेक्शन द्यावं म्हणून निसर्गाने त्याच्या भोवती एक टफ आवरण दिलेलं असतं. आणि त्याच्या भोवती मणक्याचा जो मनोरा आहे, ज्याला आपण मणके किंवा वर्टिब्रल कॉलम म्हणतो, तो त्याच्यामध्ये दिलेला असतो की ज्याला ते प्रोटेक्शन व्हावं म्हणून. तर हे जे तिन्ही भाग आहेत, या तिन्ही भागांमध्ये ट्युमर साठू शकतो किंवा उत्पन्न होऊ शकतो. जर आता मणक्यांचं किंवा वर्टिब्रल कॉलमचं जर आपण पकडलं तर त्याच्यामध्ये बहुतांशी प्रोस्टेट ग्रंथीमधनं येणाऱ्या गाठी किंवा स्तनाच्या कॅन्सरच्या गाठी ह्या त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतात, किंवा काही रक्त घटकाच्या काही प्लाझ्मासायटोमा म्हणा किंवा अशा काही गाठी असतात, किंवा टीबी झाला, हा या वर्टिब्रल किंवा या मणक्यांना हाडांच्या पोर्शनला इन्व्हॉल्व करतो. दुसरं, जे मज्जारज्जूच्या भोवती एक टफ आवरण दिलं असतं, आम्ही त्याला ड्युरा असं म्हणतो, तो किंवा मज्जातंतूच्या भोवती एक आवरण असतं, त्याला शॉनोमा असं म्हणतो. हे बऱ्यापैकी कॉमन आजार आहेत त्याच्यापैकी, आणि यांचा आउटकम किंवा यांचं ऑपरेशन केल्यानंतर जो काही रिझल्ट मिळतो तो सुद्धा खूप बऱ्यापैकी चांगला असतो, यशस्वी होतो. त्याच्यामध्ये पेशंटचे सिम्पटम्स खूप चांगल्या प्रकारे रिलीव्ह होतात. पण त्याच प्रकारे मज्जारज्जू म्हणजे जी इतकी मऊ जागा आहे त्याच्यामध्ये जर उद्भवणारे ट्युमर असतील तर ते मात्र बऱ्यापैकी डॅमेज केलेलं असतो, त्यांनी आधीच भरपूर डॅमेज केलेला असतो. तर त्याच्यामुळे त्यांनी किती डॅमेज केलेला आहे त्याच्यावरती पेशंटचं भवितव्य अवलंबून असतं. काही काही ॲस्ट्रोसायटोमा सारखे आजार असतात की त्याच्यामध्ये ते पूर्णपणे काढणं सुद्धा बरेचदा अशक्य होऊन जातं. पण बाकीचे जे काही थोडे वेगळ्या प्रकारचे ट्युमर्स आहेत हे बऱ्यापैकी त्याच्यामधनं काढता येऊ शकतात. साधारणपणे मज्जारज्जूमध्ये कॅन्सर हा युजली सापडत नाही, इट इज व्हेरी रेअर. पण मग हे मज्जारज्जूलाच गाठ होते? हो, मज्जारज्जूच्या आतमध्ये ती गाठ निर्माण होते. बरं, पण मग ही गाठ निर्माण झाली हे नेमकं कसं कळतं किंवा ह्याची लक्षणं काय आहेत ह्याबद्दलही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मेंदू आणि मणक्याच्या गाठींविषयी आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहे डॉक्टर समीर फुटाणे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, मगाशी आपण मज्जारज्जूला होणाऱ्या गाठींबद्दल बोलत होतो. खरं तर आतमध्ये आपल्या शरीरात नेमकं काय चालू आहे किंवा काय त्रास होतोय आपल्याला हे पटकन लक्षात येत नाही. बऱ्याचदा ही लक्षणं उशिराने आढळून येतात आणि कधी काळी वेळही गेलेली असते. तर अशामध्ये जेव्हा मज्जारज्जूला गाठ आली आहे हे नेमकं कसं कळतं किंवा ह्याचे काही लक्षणं दिसतात का, आणि जर लक्षणं दिसत असतील तर निदान कसं करायचं? बरोबर, ॲक्च्युली असं आहे, मज्जारज्जूची गाठ म्हणजे त्याच्या आधी आपण एक थोडंसं समजून कसं घेऊ की जसं आता वीज आपल्या घरापर्यंत वीज येते, तर एका ठिकाणी औष्णिक केंद्रात ती वीज प्रोड्यूस होते, तिथनं ती ग्रीडमध्ये येते, तिथनं ती जिल्ह्यानंतर तालुक्याला आणि मग नंतर शहरातल्या प्रत्येक भागाला अशी ती सप्लाय केली जाते.
ते एखादी जेव्हा फेज जाते तर फक्त शहराचा थोडासा भाग जातो. जर मध्ये ग्रीडमध्ये प्रॉब्लेम असेल तर पूर्ण जिल्ह्याची वीज जाते, किंवा मेन औष्णिक केंद्रातच प्रॉब्लेम असेल तर त्या पूर्ण जो काही सप्लाय करतो आहे ते सगळं त्याच्यामधलं जातं. तर त्याच प्रकारे मेंदूमधनं समजा अशी वीज किंवा त्यातला जो काही संदेश आहे तो तयार होत असतो आणि तो मज्जारज्जूच्या मार्फत सगळीकडे जात असतो. तर त्याच्यामुळे नक्की कुठला भाग हा म्हणजे कमी झालेला आहे किंवा त्याचं फंक्शन कमी झालेलं आहे याच्यावरून आम्ही अंदाज लावतो की नक्की कुठल्या लेवलला प्रॉब्लेम असेल. म्हणजे मेंदूच्या लेवलला आहे का मज्जारज्जूच्या वरच्या भागाला आहे का खालच्या भागाला आहे. बरोबर. अर्थात पण याचे सिम्पटम्स ना बऱ्यापैकी वेग असतात. म्हणजे दरवेळेला असं म्हणजे चालताना थोडासा बॅलन्स जाणे किंवा पायाला असं करून झटका लागणे किंवा झोपेत पायाला झटका लागून पाय अचानक जंप झाल्यासारखं वरती जर्क लागल्यासारखं वरती येणे, चालताना तोल जाणे किंवा पायाला चप्पल सुटली की काय असं ते समजून सुद्धा न येणे किंवा पायातला दगड वगैरे जे लागतात ते सुद्धा त्याच्यातले संवेदना नाहीशा होणे, अशा प्रकारचे काही वेग सिम्पटम्स येतात त्याच्यामध्ये. बरेचदा दुखणं असेलच असं काही गरजेचं नाहीये आणि असलंच तर मग ते फार फोकल किंवा अगदी फक्त त्या याच्यापुरतं मर्यादित असतं की तेवढ्याच पुरतं दुखतं आहे. असं जनरल पूर्ण पाठ दुखते म्हणून ट्यूमर झालंय असे चान्सेस मात्र युजली नसतात. बरं, बरोबर. म्हणजे थोडक्यात पण जेव्हा लक्षणं दिसू लागल्यावरती आपण निदानाकडे वळतो आणि निदान नेमकं काय करायचं मग त्याच्यासाठी MRI किंवा CT स्कॅन की काय कुठल्या येस, अर्थातच मज्जारज्जूच्या आजारांसाठी MRI हा एकमेव किंवा बेस्ट इन्व्हेस्टिगेशन पॉसिबल असतं त्याच्यामध्ये. कारण MRI मध्ये त्याला नक्की कुठल्या लेवलला आहे, काय आहे, किती प्रेशर पडलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निदान करता येऊ शकतात. फक्त मणक्याच्या किंवा वर्टिब्रल कॉलमच्या जर गाठी असतील तर त्याच्यामध्ये ॲडिशनली CT स्कॅन पण करावं लागतो. कारण CT स्कॅनवरती हाड किंवा बोन हे व्यवस्थित दिसतं. त्याच्यामध्ये किती डॅमेज झालेलं आहे, काय झालेलं आहे, या सगळ्यांचा ऑपरेशनच्या प्लॅनिंगच्या दृष्टीने याचा बराच फायदा होतो. बरोबर. पण मग हे ऑपरेशन तुम्ही म्हणालात की आता मणक्याच्या गाठीचं ऑपरेशन हे कितपत म्हणजे रिस्की असतं? आता जसं आहे की मेंदू तर तसा मोठा अवयव आहे तसं म्हणायला झालं तर, पण मज्जारज्जू मी म्हटलं जसं छोटासा अवयव आहे. बरोबर. तर्जनी एवढा. सो नक्कीच याच्यातल्या ज्या गाठी असतात किंवा याच्यातले जे ट्यूमर असतात हे नक्कीच थोडे जास्त रिस्की असतात किंवा त्यांना कौशल्य जास्त पणाला लागतं. आणि त्याला ते अर्थात हे सुद्धा सूक्ष्मदर्शक यंत्रकांनीच केले जातात की त्यांच्यामध्ये ते मॅग्निफाय होऊन आपल्याला हळूवारपणे ते काढणं सोपं पडतं. दुसरा अजून एक त्याच्यात ॲडिशनल प्रॉब्लेम असा असतो की जो मणका असतो हा नुसता म्हणजे मज्जारज्जूला प्रोटेक्ट नाही करत तर आपल्या द्विपाद प्राण्यांमध्ये माणसांमध्ये तो एक वजन घेण्याचं पण काम करत असतो. त्याच्यामुळे मणक्याला जेव्हा गाठ होते आणि ते मणक्याचा काही भाग आपल्याला काढावा लागतो तर त्याच्यामध्ये जो काही इम्बॅलन्स तयार होण्याचे चान्सेस असतात तर ते फिक्स करण्यासाठी बरेचदा स्क्रू रॉड्स वापरून फिक्सेशन पण ॲडिशनली करावं लागतं. म्हणजे ट्यूमर काढण्याशिवाय हे फिक्सेशन करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये गरजेचं ठरतं. बरोबर. अर्थात ज्या म्हणजे शरीरातल्या इतर भागांनी कॅन्सरमुळे पोचलेल्या ज्या मणक्यातल्या मज्जारज्जूमधल्या गाठी आहेत त्यांना रेडिएशन थेरपीचा सुद्धा बऱ्यापैकी वापर केला जातो की जेणेकरून रेडिएशन थेरपी देऊन त्यातलं जे काही आहे त्याचा आकार कमी होऊन ते कमी होऊ शकते. काही प्रमाणात किमोथेरपी सुद्धा त्याच्यामध्ये वापरली जाते. बरोबर. म्हणजे थोडक्यात मेंदू असो किंवा मणक्याच्या गाठी असो ह्यांना खरं तर घाबरण्याची गरज नाहीये कारण की नवीन अत्याधुनिक असं वैज्ञानिक तंत्रज्ञान खरं तर अवगत आहेच. आणि मला वाटतं सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही कार्यरत असतात, अनेकांवरती आतापर्यंत तुम्ही उपचारही केलेले आहेत. आपला नंबरही डिस्प्ले झालेला आहे. ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही समस्या असतील ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. मात्र डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.